आज धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या तसेच आशा ह्या प्रसूतीसाठी महिलांना आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना त्या 18 वर्ष वयापेक्षा कमी असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो। म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले की ही जबाबदारी गावातील जबाबदार व्यक्ती कमी वयात विवाह होत असेल तिथं ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांची असून पोलीस पाटील व ग्रामसेवक तलाठी यांनी बालविवाह हे रोखण्यात यावा यांच्यामार्फत, तर आशांवर गुन्हे दाखल होणार नाही अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कैफियत मांडण्यात आली। तसेच माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गेल्या मार्च 2026 पासून केंद्राचे मानधन थकीत असून ते मानधन लवकर अदा करण्यात यावं आणि राज्य शासनाचेही मानधन त्वरित अदा करण्यात यावं अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे। निवेदन देतेवेळी शारदा पाटील, शालिनी सैंदाने, रत्ना पाटील तसेच इतर आशा निवेदन देते हजर होते। नमस्कार, मी बोरकुंड PSC गाव मोघन आशा कार्यकर्तीचं एक निवेदन आहे की आमची नियुक्ती फक्त बालमृत्यू आणि माता मृत्यूसाठी झालेली आहे आणि सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे। आदिवासी भागामध्ये कमी वयामध्ये मुलींचे लग्न होतात आणि पुढे गेल्यानंतर खूपच अडचणी आमच्यासारख्यांना येऊ शकतात, तर त्या अडचणी येऊ नये आणि आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे। थँक्यू।